काल नागपंचमी होती, श्रावणातला 5वा दिवस. या पंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे झाडाला झोके टांगले जातात आणि विशेषतः सासरवाशिनी त्यांना माहेरी आणलं जातं. भाऊ जाऊन मुद्दाम घेऊन येतो आणि 2 दिवस त्या मुक्तपणे महारात या निमित्तानं राहतात. अशी ती जुनी पद्धत आहे. नवीन ह्याच्यामध्ये फारसे कुठं काही झोके दिसले नाहीत. पाटोदा म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या अतिशय जवळचं जे गाव आहे, भास्करराव पेरे पाटलांचं आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे एका कामाला मी गेलेलो असताना तिथे ते झोके दिसले आणि मला ते सगळं आठवलं. त्याच्यामुळे हा एक वेगळा विषय मी आवर्जून तुमच्या समोर ठेवतो आहे. आपल्या परंपरेतल्या काही गोष्टी अशा होत्या की ज्या बाकीच्या सगळ्या समाज जीवनाशी माणसाच्या अतिशय गुंतागुंतीची अशी जी मनोवृत्ती त्याच्याशी निगडीत आहे की सासरी गेलेल्या त्या स्त्रीला कुठलं तरी निमित्त पाहिजे माहेरी येण्याचा, हा एक भाग. ह्या निमित्तानं जे झोके टांगले जातात झाडाला उंच उंच, वातावरण अतिशय मोकळं आणि छान असतं. श्रावणातलं जे वर्णन वेगवेगळ्या कवितांमध्ये, जसं बालकवींच्याही कवितेमध्ये आहे, श्रावण मासे हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, तो जो सगळा प्रसन्न असा भाव असतो. आणि त्या निमित्तानं शेतीचे कामं आता म्हणजे पीक भरायला आलेलं असतं, म्हणजे प्रत्यक्ष तो एक आनंदाचा भाग शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असतो. आणि अशा वातावरणामध्ये हे झोके टांगलेले जातात आणि खेळलं जातं. आता खरं तर हे बाजूला पडायचं काय कारण आहे, असा एक मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो आहे. वस्तुतः आताही बागेमध्ये आपण लहान मुलांना घेऊन जातो आणि त्या ठिकाणी झोके बांधलेले असतात. म्हणजे असं नाहीये की आता झोका खेळला जात नाहीये. किंवा बऱ्याचदा विशेषतः गुजरातमध्ये प्रत्येक घराला, म्हणजे झोका म्हणण्याच्या पेक्षा ते एक दुसरा त्याला भाग आहे त्याचा, घरातल्या असल्याचा बंगई म्हणतात त्याला. गच्चीवरती किंवा वरंड्यात समोर घराच्या किंवा घराच्या मुख्य हॉलमध्ये आवर्जून ही बंगई टांगलेली असते. म्हणजे नवीन ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळलेल्या आहेत. त्यामुळे किंवा आता वेगवेगळ्या म्हणजे विशेषतः शहरांमध्ये नियोजन करत असताना बागेसाठी म्हणून जी मोकळी जागा सोडलेली असते, तिथे बागेची जी काही रचना केलेली असते त्याच्यामध्ये झोका बऱ्याचदा आवर्जून असतो. म्हणजे हा पंचमीचा झोका परंपरेनं चालत आलेला आपल्याकडे, आपण नवीन ह्याच्यामध्ये तो स्वीकारला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या प्रत्यक्ष पंचमीला हा झोका असायचा की तोच आपण विसरून गेलेलो आहोत. झाडाला झोका टांगणे, त्याच्यामधली जी एक मुलांचे खेळणं असो किंवा बाकी विशेषतः माहेरवाशीण ज्या आलेल्या असतात त्यांच्या मानसिकतेशी ते सगळं जुळलेलं आहे. याच्यावरती टीका करत असताना कारण नसताना, म्हणजे जी गोष्ट आपण आधुनिक ह्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे तीच आपल्या परंपरेमध्ये होती आणि त्याच्यावर मात्र टीका केली जाते. आज पंचमीचा सण, नागाची पूजा केली जाते, लाह्या आणि दूध त्याला हे केलं वाहिलं जातं नैवेद्य म्हणून. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तर त्याच्यातली प्राचीन सगळी परंपरा अशी आहे की जेव्हा माणूस शेती करायला लागला आणि ते साप आणि बाकीचे जे सगळे प्राणी होते त्या शेतातले वृक्ष तोडल्यामुळे ते निघून झाले आणि त्यांची जागा आपण घेतली, ही कृतज्ञता बाळगायची म्हणून त्यांची पूजा केली जाते. हा त्याच्यातला एक भाव. म्हणजे कृषी संस्कृती सुरू झाली, म्हणजे मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला. माणूस हा प्राणी होता, त्याच्याऐवजी तो सुसंस्कृत असा मानव बनायला सुरुवात झाली, ती शेती. आणि त्याचा आरंभ बिंदू त्यावेळेस आपण जंगल साफ केलं म्हणून जंगलातले जे प्राणी निघून गेले, त्याच्यामध्ये सापाधिक प्राणी होते, त्याच्यातला प्रतीक म्हणून या सापाची पूजा आपण करतो. हा तो नागपंचमीचा सण आणि झोके बांधतो. झाले असं की बाबा ही जी टीका केली जाते हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या सण परंपरा रीतिरिवाजावरती, काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णन यांनी जे स्वतः त्यांची वाढलेली दाढी, त्याच्यानंतर त्यांचं गंध, गळ्यामध्ये भगवं उपरणं, त्यांनी संन्यास घेतलेला आहे, संन्यासी आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचं हे नाव, आधीचं नाव बदलून नवीन नाव जे धारण केलं जातं. काँग्रेसचे हे ज्या योगी आदित्यनाथांच्या आधीच्या नावावरून टीका करणारे सगळे काँग्रेसवाल्यांना ह्या काँग्रेसवाल्यांनीच प्रश्न विचारलेला आहे की जी परंपरा आहे भारतीय ह्याच्यामध्ये की आधीचं संन्यास घेतल्याच्या नंतर त्याचं नाव बदलतं, त्याला ते नाव कसं दिलेलं असतं गुरूंनी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्याच्यावरती टीका करायचं काय कारण. मला या नागपंचमीच्या निमित्तानं हे जे प्रमोद कृष्णन यांचं जे ह्यांनी आक्षेप घेतलाय स्वतःच्या पक्षावरतीच की माझं हिंदू म्हणून जे काही माझं दिसतं आहे, म्हणजे मी म्हणजे गंध लावतो, माझी दाढी वाढलेली असते, गळ्यात भगवं उपरणं असतं, ह्याच्याबद्दल आमच्याच पक्षातल्या नेत्यांना आक्षेप आहे. हिंदूवरती टीका केली जाते. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद ह्या नावानं अतिशय वाईट पद्धतीची निराधार अशी टीका भर संसदेमध्ये गृहमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे असो, पी चिदंबरम असो, बाकीच्या नेत्यांनी किंवा सलमान खुर्शीद सारख्यांनी तर हिंदू संघटनांवरती जो आरोप केला, बोको हराम आणि ISIS ची त्यांची तुलना केलेली आहे. वस्तुतः ह्या
नागपंचमीच्या झोक्याच्या निमित्तानं मला ही गोष्ट सगळी तुमच्या समोर ठेवायची आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हिंदू ही एक जीवन पद्धती आहे असं मानल्या गेलेले गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा धार्मिक किंवा अशी ठरत नाही. या सगळ्या प्रदेशामध्ये कित्येक वर्षांपासून जे काही सगळी संस्कृती नांदते आहे, वेगवेगळे मतप्रवाह, वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आले, त्यांचे राहणं खाणं परंपरा या सगळ्याचं एकत्र मिळून नाव हे हिंदू आहे. खरं तर हिंदू नंतरचं नाव आहे सनातन संस्कृती असं त्याचं नाव आहे. सनातन म्हणजे नित्य नूतन. आणि हे फक्त काहीतरी तुम्हाला आध्यात्मिक पातळीवरतीच फक्त चालू आहे असं नाहीये. म्हणून ते झोक्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की मुक्तपणे खेळावं वाटणं ही जी साधी गोष्ट आहे जी एरवी शक्य नाही. आणि आधीचा सगळा जो काळ असतो पेरणी आणि पाऊस काळ आणि सगळ्याच्या मध्ये अडकलेला असतो, या सगळ्यातून मोकळं वातावरण आत्ता पहिल्यांदा म्हणजे झोका हे एका अर्थाने प्रतीक आहे की निसर्गाशी मानवाचं जे काही काय म्हणता येईल तुम्हाला संघर्ष चालू आहे. आधी उन्हाळा होता, जमिनीची मशागत केली, त्याच्यानंतर पाऊस पडला मृगाचा, मग पेरण्या केल्याच्या नंतर ते पीक जोमानं वाढेपर्यंत सगळी मशागत सगळं करून आत्ता श्रावणामध्ये जेव्हा पहिल्यांदा ते पीक थोडंसं भरामध्ये येतं दिसायला लागतं तेव्हा आणि वातावरण मोकळं होतं म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होतो. आपण निसर्गाच्या हातात हात घालून काहीतरी एक यश मिळवलेलं आपलं अन्न मिळवण्याच्या संदर्भामधला हा तो पहिला क्षण आहे की ज्याच्यामध्ये आपण मुक्तपणानं म्हणून ते झोका आहे तशा अर्थाने प्रतीक हे समजूनच घेतलं जात नाही. टीका करत असताना हिंदू सण समारंभ परंपरेच्या संदर्भामध्ये म्हणून ते आचार्य कृष्णन यांचं मला ते वक्तव्य त्याशी जोडून घ्यावं लागलं. ते कट्टर काँग्रेसी आहेत. महात्मा गांधी वैष्णव जनतो तेणे कहिये हे सारखं भजन म्हणत होते किंवा हे राम त्यांच्या तर आवडतं त्याच्या तोंडीचं वाक्य. अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी हे राम म्हटलं. त्यांच्या समाधीवरती पण हे राम कोरलेलं आहे. मग आता तुम्ही त्यांच्यावरती टीका करणार आहात का? तुम्ही गांधींना असं म्हणणार आहात का की हे काय भाजपच्या हस्तकेत, हे काय भाजप मोदी संघ यांच्या RSS वाले आहेत म्हणून? म्हणजे ज्या पद्धतीनं आणि त्यांनी दुसरा केलेला आरोप फार महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला ह्या पंचमीच्या झोक्याशी ते जोडून घ्यावं वाटतं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस ही किंवा कुठलाही भारतातला पक्ष हा इतके मोठे जर 85% हिंदू आहे तर ह्याला हिंदू राष्ट्रचे वेगळं म्हणायची गरजच नाही. पण एक मोठी लॉबी आहे डावी की जी काँग्रेसला त्या डाव्या अजेंड्याकडे खेचू पाहत आहे. हे जे सगळे लिब्रांडो आहेत ज्यांना आपल्या परंपरा रीतिरिवाज या सगळ्याच्या संदर्भामध्ये जो आकस आहे, स्वतः लेनिन सुद्धा जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हटलं होतं की बटाट्याचं पोतं आहे किंवा हे हिंदी संस्कृती म्हणजे हे सगळं मागास आणि कसं आहे हे वारंवार पाश्चात्यांनी त्यांचं आकलन कमी असल्यामुळे म्हटलं गेलेलं होतं. डावा विचारवंतांनी जो विचार आमच्या मातीतला नाही, लिबर्टियन मुक्त विचार हा आपल्या मातीतला आहे, अगदी चार्वाकापासूनची ती परंपरा दाखवून देता ती बाबासाहेब आंबेडकरांनी जे अगदी शाक्य संघातलं महात्मा गौतम बुद्धांच्या काळातलं उदाहरण दिलेले लोकशाहीची मूल्य जी असोत किंवा मुक्त विचार स्वतंत्रतावादी विचार असो हे सगळं आमच्या मातीतलं मूळ आहे. मी हिंदू आहे म्हणूनच मी स्वतंत्रतावादी आहे याचा मला अभिमान आहे असं आमचे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी म्हणायचे. हा विचार आपल्याकडचा मूळ विचार आहे, डावा विचार आपल्याकडचा नाही. आचार्य प्रमोद कृष्णन यांचा जो आक्षेप आहे की हा सगळा काँग्रेसला डावीकडे खेचणारा जो एक गट आहे तो अशा पद्धतीनं हिंदूंची बदनामी करतो आणि हे घातक आहे. बहुतांश लोकसंख्या असलेल्या वर्गाला काहीच कारण नसताना त्याच्या सण समारंभ परंपरा रीतिरिवाज सगळ्याच्या बाबतीमध्ये वारंवार टीका करायच्या. आणि ह्याच्यातून आता म्हणजे मी जे पंचमीचं तुम्हाला उदाहरण सांगतो त्याच्यातून ही तर अतिशय विशुद्ध अशी एका अर्थाने क्रीडा म्हणता येईल अशी गोष्ट आहे ना. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायची की नाही हे एक वेळ ह्याचा तुम्ही वाद करत बसा, पण झाडाला झोके बांधायचे आहेत तुम्हाला खेळायचे ह्याच्यामध्ये कसं काय वाद असू शकतो किंवा ह्याच्यावरती टीका कसं काय होऊ शकते. असेच भरपूर आहेत. आपल्याकडे जत्रा किंवा भरवल्या जातात की नंतर दुसरा जो आपण म्हणतो खरीपानंतर रबीचा हंगाम जो कमी ठिकाणी आहे पण त्याच्यानंतर शेतीची कामं पूर्णपणे थांबतात आणि त्याच्यानंतरच म्हणजे मोठं खळं झाल्याच्या नंतर म्हणजे महाशिवरात्रीच्या दरम्यान आणि नंतरच सगळ्या जत्रा आणि उत्सव आहेत, आधीच्या काळात नाहीत. आणखी या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतीचं मुख्य हंगाम खरीपाचा आणि नंतरचा रब्बीचा हंगाम हा झालेला असतो. हा झाल्याच्या नंतरच तुमचं ते सगळ्या जत्रा आणि गावगावचे सगळे उत्सव सुरू होतात कारण की तेव्हा माणसं मोकळी झालेली असतात, धान्य बाजारात गेल्याच्या नंतर हातामध्ये पैसा आलेला असतो आणि सगळं काय म्हणता पेव भरलेलं असतं, धनधान्यांनी सगळी समृद्धी आलेली असते. हे काहीच लक्षात न घेता ज्या विचित्र पद्धतीनं टीका केली जाते ती नीट समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती त्याच्यामधल्या जे त्यांची विकृती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. पंचमीच्या
झोक्याच्या बाबतीमध्ये जात्यावरच्या ओव्याच्या पद्धतीत लिहिलेली ही उसंतवाणी. पंचमीचा झोका गेला आभाळात, ओविये ओठात माहेराची. पंचमीचा झोका झाडाला बांधला, जीव मी टांगला सासरात. पंचमीचा झोका उंच उंच जाय, आठवते माय हसणारी. पंचमीचा झोका बांधे माझा भाऊ, सुख मऊ मऊ माहेरात. पंचमीचा झोका झुलतो जोरात, बापाच्या डोळ्यात कवतिक. पंचमीचा झोका बांधला फांदीला, सारले सांदीला दुःख बाई. कांत झुलण्याचा पंचमीचा दिस, बाई मोरपीस आयुष्यात, बाई मोरपीस आयुष्यात. भारतीय सण समारंभ, हिंदू परंपरेतले सण समारंभ हा त्या सगळ्या जगण्याचा अविभाज्य असा भाग आहे. निसर्गाशी जुळून घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मानवी मनाची जी गुंतागुंत आहे त्याचं एका अर्थाने प्रतीक आहे. त्याच्याशी सगळं जुळणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. हे समजून न घेता ह्याच्यावरती ज्या विचित्र पद्धतीनं टीका केली जाते, दुय्यम समजले जातं, उपहास केला जातो, हीच उलटा आक्षेप घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जे सगळे डावे लिब्रांडू आहेत ते जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करतात. ही आचार्य प्रमोद कृष्णनसारख्या काँग्रेसी नेत्यांनी समोर आणून दिलेली गोष्ट आहे. आपण त्याचा नक्कीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आपल्या सण समारंभ, परंपरा या सगळ्यातला जो चांगला भाग आहे तो आपण डोळसपणे बघितला पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.